सर्वोच्च न्यायालयात चप्पल हल्ला, शांत राहिले मुख्य न्यायमूर्ती गवई। सीजेआय गवईंवर चप्पल फेकण्याचा प्रयत्न, कोर्टात गोंधळ, पण न्यायमूर्ती ठाम। ठिकाण भारताचं सर्वोच्च न्यायालय। सकाळची न्यायालयीन कारवाई सुरू होती। वातावरण नेहमीसारखंच गंभीर आणि शिस्तबद्ध। मुख्य न्यायमूर्ती BR गवई यांच्या समोर वकिलांची मांडणी सुरू होती आणि मग क्षणभरात सगळंच बदललं। एक वकील, ज्याचं नाव राकेश किशोर, अचानक उठला। त्याच्या चेहऱ्यावर होता राग, आवाजात होता आवेश। त्याने हातातली चप्पल काढली आणि थेट न्यायमूर्तींकडे फेकली। संपूर्ण कोर्ट हॉल क्षणभर थबकला। सुरक्षा कर्मचाऱ्यांनी विजेच्या वेगाने धावत जाऊन त्याला आवरलं। तो ओरडत होता, सनातनाचा अपमान आम्ही सहन करणार नाही। म्हटलं जातं, न्यायमूर्तींनी एका भगवान विष्णूच्या मूर्तीच्या पुनर्स्थापनेवरील याचिकेत केलेल्या निरीक्षणावरून तो चिडला होता। पण या गोंधळातही एक माणूस पूर्ण स्थिर राहिला, तो म्हणजे स्वतः मुख्य न्यायमूर्ती BR गवई। अत्यंत शांततेने त्यांनी इतर वकिलांकडे पाहत म्हटलं, या गोष्टींनी विचलित होऊ नका, आम्ही होत नाही। या गोष्टींनी मला फरक पडत नाही। त्या एका वाक्यात न्यायव्यवस्थेचा आत्मविश्वास दाटून आला होता। कोर्ट पुन्हा आपल्या कामात मग्न झालं, जणू न्यायाच्या मंदिरातल्या त्या व्यत्ययाला इतिहासाने तात्काळ विसरून टाकलं। परंतु कायदा जागा होता। बार काउन्सिल ऑफ इंडियाने तात्काळ कारवाई करत राकेश किशोरचा वकिली परवाना निलंबित केला। संपूर्ण देशभरातून या घटनेचा निषेध सुरू झाला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः मुख्य न्यायमूर्तींना फोन करून या घटनेचा निषेध केला आणि म्हटलं, ही घटना प्रत्येक भारतीयाला संताप आणणारी आहे। विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनीही ती लज्जास्पद आणि न्यायव्यवस्थेच्या प्रतिष्ठेवर हल्ला असल्याचं सांगितलं। सुप्रीम कोर्ट ॲडव्होकेट्स ऑन रेकॉर्ड असोसिएशननेही ती कृती भ्याड आणि अपमानास्पद म्हणून निषेध केलाय। पण ही पहिली वेळ नव्हती। 1968 साली असाच एक प्रसंग सर्वोच्च न्यायालयात घडला होता। तेव्हा तत्कालीन मुख्य न्यायमूर्ती M हिदायतुल्ला यांच्यावर एक हल्लेखोर चाकू घेऊन धावून आला होता। तेव्हा न्यायमूर्ती हिदायतुल्ला यांनी स्वतः त्या हल्लेखोराला पकडून निष्क्रिय केलं, एक विलक्षण शौर्य दाखवत। इतिहास पुन्हा जणू स्वतःला आठवण करून देत होता की न्यायव्यवस्था कितीही आव्हानांना सामोरी गेली तरी ती कधी डगमगत नाही। आता प्रश्न उभा राहतो सुरक्षा व्यवस्थेचा। सर्वोच्च न्यायालयासारख्या अतिसंवेदनशील ठिकाणी एखाद्या वकिलाने सहजपणे हल्ल्याचा प्रयत्न करणे ही बाब गंभीर आहे। या घटनेनंतर न्यायालयाच्या सुरक्षा यंत्रणेचा पुनर्विचार करण्याची मागणी जोर धरू लागली, कारण न्यायाच्या मंदिरात शांती आणि सुरक्षितता हीच न्यायाची पहिली अट आहे।